विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी कॉरिडॉरची संकल्पना पुढे आली आहे। ही कॉरिडॉर झाल्यानंतर भाविकांच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्यामुळे पर्यायाने पंढरपूरचं अर्थकारण सुद्धा वाढणार आहे। मालमत्ता धारकांना आणि भाडेकरूंना त्यांच्या जागेचा मोठा मोबदला दिला जाणार आहे। त्यामुळे मालमत्ता धारकांनी कॉरिडॉरला विरोध न करता 90% लोकांनी प्रतिसाद दर्शवलेला आहे। ज्या प्रमुख 4 यात्रा भरतात त्या यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने पंढरपूरमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यांना कुठेतरी सोयी सुविधा मिळाव्या यासाठी आता गेले 2 दिवसात कॉरिडॉर व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनानं आता वेग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतंय। काल आणि आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील, प्रांताधिकारी असतील, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असतील आणि पंढरपुरातील मालमत्ताधारक असेल यांच्या काल 2 दिवस बैठकीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये चर्चा झाली आहे। पण एकंदरीत बघितलं तर 100 मीटरपर्यंत कॉरिडॉर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत। जे बाधित धारक आहेत त्यांना सर्वांना चांगल्या प्रकारचा मोबदला देणार आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये पुढच्या 50 वर्षाचा विचार करून येणाऱ्या जर भाविकाची गर्दी वाढणार याचा विचार करून कॉरिडॉर व्हावा आणि पंढरपुरातील मालमत्ता धारकाने आता जवळपास जो विरोध केला आता कुठेतरी आता मावळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत कॉरिडॉरचा लवकरच निर्णय होणार असल्याचं आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।